मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। माजी खासदार मिलिंद देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती आहे। 11 वाजता सिद्धिविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन मिलिंद देवरा आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील। देवरा यांना शिंदे गटाकडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलेलं नाही। या मतदारसंघाकरता भाजपही आग्रही असल्यानं येणाऱ्या काळात मिलिंद देवरा यांच्यावरून भाजप शिंदे गटात सुद्धा रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपली प्रतिनिधी मनश्री पाठककडून। मनश्री, गेल्या अनेक दिवसांपासून मिलिंद देवरा यांच्याबाबत शिंदे गटामध्ये चर्चा सुरू आहे आणि देवरा हे स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतात। त्यांना आगामी राज्यसभा किंवा लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार म्हणून संसदेत पाठवण्याची ऑफर सुद्धा आहे। मात्र या ऑफरवरती अजूनही शिक्कामोर्तब स्पष्टपणे झालेलं नाही, कारण भाजप सुद्धा याच मतदारसंघातून दक्षिण मुंबई मतदारसंघातून आपला उमेदवार उतरवण्याचे इच्छित आहेत। मात्र एकंदरीत काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणी झालेल्या अडचणी जर बघितल्या तर देवरा हे शिवसेनेत म्हणजे शिंदेच्या गटात प्रवेश करण्याची त्यांची तयारी ही पूर्ण झालेली आहे। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीकरता जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे गटापुढे काँग्रेसने हार पत्करली आहे, शरणागती पत्करली आहे, अशी एक भावना काँग्रेसमध्ये आहे आणि मिलिंद देवरा यांनी ती काही काळापूर्वी बोलून सुद्धा दाखवलेली होती। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातनं मिलिंद देवरा तर उत्सुक आहेतच, मात्र त्यासोबतच उद्धव ठाकरे गटातले अरविंद सावंत हे सुद्धा या ठिकाणी उत्सुक आहेत। त्याच्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातनं नेमकं कुणाला उतरवायचा हा वाद काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेमध्ये असतानाच आता शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे कदाचित येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतील। मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे खासदार राहिलेले आहेत। यासोबतच भूतपूर्व खासदार मुरली देवरा यांचे ते चिरंजीव सुद्धा आहेत, ते ख्यातनामी राजकारणी आहेत। दक्षिण मुंबई सारख्या हाय प्रोफाईल एरियामध्ये एक सुसंस्कृत चेहरा म्हणून मिलिंद देवरांकडे बघितलं जातं। त्यासोबतच गांधी घराण्याशी सुद्धा त्यांचे खूप चांगले संबंध आहेत। मुरली देवरा हे राजीव गांधींच्या जवळचे होते, त्यासोबतच राहुल गांधी यांच्यासोबत सुद्धा त्या संपूर्ण परिवाराचे चांगले संबंध आहेत। त्यामुळे एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी ही राजकीय दृष्ट्या उत्तम आहे। यासोबतच मिलिंद देवरा यांना जे राजकारणाचं बाळकडू आहे ते घरातूनच मिळालेले, त्याच्यामुळे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातनं 4 वेळा विजयी झालेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच मिलिंद देवरा हा चेहरा आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। सोबतच जर मिलिंद देवरा यांना जर शिंदे गटाकडनं तिकीट देण्यात आलं तर मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांचं काय होणार हा सुद्धा एक प्रश्न आहे। ठीक आहे मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।